सराई चोरी करणाऱ्या 2 महिला आरोपीला भांडूप पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे। उषाबाई दगडू मकाळे आणि लीलाबाई सूर्यभान ढोकळे असे अटक केलेल्या महिला आरोपींची नावे असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात 7 पेक्षा जास्त गुन्हा दाखल आहेत। या दोन्ही आरोपींनी काही दिवसांपूर्वी भांडूपच्या लव गोल्ड या ज्वेलर्स येथे गेल्या होत्या। नेहमीप्रमाणे त्यांनी या दुकानातील मालकाला बोलण्यात गुंतवून या दुकानातील 1.25 लाख सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले होते। या चोरीचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी शिताफीने तांत्रिक तपास करीत या दोन्ही महिलांना अटक केली आहे। 19 मार्चला दुपारी 2 वाजता मनोज मांगीलाल जैन नावाच्या सराफाचं कोकणनगरला अरुणोदय टावरमध्ये एक दुकान आहे। त्या दुकानात सोने चांदी खरेदीच्या निमित्ताने 2 महिलांनी दुकानामध्ये प्रवेश केला होता। दुकानदाराच्या मुलाला बोलण्यामध्ये गुंतवून त्यांनी जवळपास 1,27,000चं सोने चांदीची चोरी केलेली होती। दरम्यानच्या काळात डिटेक्शन ब्रँच जी आहे ती तपास करत होती। तपास करताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे PSI गणेश सानप यांच्या टीमने हा छडा लावला। सीसीटीव्हीच्या आधारे ज्या 2 महिलांना निष्पन्न केलं आणि आता त्यांना 14 तारखेला अटक करण्यात आलेली आहे। दिनांक 19 तारखेपर्यंत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। मालमत्ता हस्तगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत। सर, या महिलांवरती एकतर कोणते गुन्हे याच्या आधी कोणते गोष्टी दाखल झाले होते का? जवळपास 6 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्या गेलेल्या होत्या चोरीच्या निमित्तानं। त्यामध्ये औरंगाबाद, कोपरगाव, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।